परांडा किल्ल्यावर आलेलो आहोत। तर हाच तो परांडा किल्ला आहे जो मोहम्मद आदिल शहानं निजाम उल मुल्क म्हणजे अहमदनगरच्या निजामशहाला हुंड्यात दिला होता। आणि तो किल्ला आज बघण्यासाठी आणि इथला भव्य इतिहास बघण्यासाठी आपण आज इथं या भागाला जंगी असं म्हणतात। इथून खाली शत्रू दिसत असतो, जंगी म्हणजे इथून जंग लढण्याची जागा, छुपा आक्रमण करण्याची संधी जागा म्हणजे जंगी। अत्यंत वैभवशाली इतिहास लाभलेला असा हा परांड्याचा किल्ला। परांडा किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाने अहमदनगरच्या निजामशहाला हुंड्यामध्ये दिला होता। बरं, एवढं महत्त्व याचं कारण काय तर आदिलशहाची सरहद्द जी होती ती या किल्ल्यापासून सुरू व्हायची। शरबशिल्प पण आहे। हा किल्ला सर्वात आधी म्हणजे ज्यावेळी बहामनी सुलतानशाही होती त्यावेळी बहामनशाहीचा वजीर महमूद गावान यांनी हा किल्ला जिंकला होता। आणि इथे या तोफा, त्यावेळी या किल्ल्यावर 250 ते 300 तोफा होत्या। शत्रू कुणीकडून जरी आला तरी तो ट्रॅप होत असायचा। ते एक द्वार, हा दुसरा महाद्वार आणि हा समोर बुरुज। या किल्ल्यावर एवढ्या तोफा ठेवण्याचं कारण म्हणजे हा किल्ला आदिलशहाच्या सरहद्दीवर होता आणि सरहद्दीवर असल्या कारणानं इथून शत्रूचं आक्रमण व्हायचं आणि शत्रू इथून आत घुसू नये म्हणून या किल्ल्यावर भरपूर प्रमाणात तोफा ठेवलेल्या होत्या। आता या किल्ल्याची जी मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल दुहेरी तटबंदी आहे, ती दुहेरी तटबंदी जी आहे ती बहमनशाही वजीर महमूद गावान यांनी बांधलेली आहे। बघू शकता, अत्यंत जबरदस्त असा किल्ला आहे व खूप वैभवशाली इतिहास आहे आपल्या मराठवाड्याला सुद्धा, पण आपण दाखवत नाही, आपल्याला माहीत नाही। या किल्ल्यावर खूप रक्तपात झालेला आहे, या किल्ल्यासाठी खूप युद्ध, ह्या किल्ल्यासाठी खूप लढाया झालेल्या आहेत, आपल्याला कोणी सांगत नाही, फक्त असा विषय आहे। महाराष्ट्रात आपल्या 300 किल्ले आहेत, तर त्या 300 किल्ल्यांपैकी जवळजवळ 40 ते 50% किल्ले हे लढाऊ किल्ले आहेत। म्हणजे थोडे कुमक घेऊन सुद्धा किल्ला तुम्ही 5-5 वर्षे 3-3 वर्षे हा किल्ला लढवू शकता, याचा अर्थ हा लढाऊ किल्ला असतो। इथून बुरुजावर तटबंदीवर जायला पायऱ्या आहेत। सरकारनं बरंच रेनोव्हेशनचं काम केलंय। हा किल्ला चालुक्य काळात बांधला गेला होता। हा किल्ल्याचा प्रमुख बुरुज आहे। ही इथे तोफ आहे, पंचधातूची तोफ आहे। अरबी भाषेमध्ये काहीतरी उल्लेख आहेत, ते आपल्याला वाचता येत नाहीत। हा इथून दिसणारा
परांडा किल्ले शहराचं दृश्य. हा जो खंदक आहे हा यापूर्वी खंदक नव्हता. महमूद गावांना ज्यावेळी हा किल्ला जिंकला त्यावेळी त्याने इथं खंदक उभारला आणि आपल्याला 2 तटबंद्या दिसतील या ठिकाणी. ही प्रथमदर्शनी दिसणारी जी तटबंदी आहे ही चालुक्यकालीन आहे आणि ही दुसऱ्यांदा जी दिसते ही महमूद गावाने बांधलेली तटबंदी आहे. म्हणजे दुहेरी तटबंदी बांधून दुर्ग सुरक्षित करण्याचं एक युद्धतंत्र त्या काळी किल्ला बांधण्यामध्ये वापरलं जायचं. हुंड्यामध्ये दिलेला किल्ला परत घेण्यासाठी आदिलशहानं युद्ध छेडलं होतं. हुंड्यामध्ये दिलेला किल्ला माघारी का घ्यायचा तर याचं कारण म्हणजे सरहद्दीवरचा मजबूत गड आपण भावनेच्या भरात आपल्या जावयाला दिला याचं शल्य त्याच्या मनात होतं. त्यामुळे त्याला हा किल्ला परत पाहिजे होता. गवत वगैरे वाढलंय बरंच. गौरव आणि मिरवाईचा जो इतिहास आहे तो आपण असा आपल्याला त्याचा जपता येत नाही आहे. लोकांनी आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवलं आहे पण आपल्याला ते जपता येत नाही. एवढा गौरवशाली इतिहास जर कदाचित युरोपला अमेरिकेला असता तर त्यांनी हा कधीच लपवून ठेवला नसता. त्यांच्या बजेटच्या जवळजवळ 20-30% खर्च करून आजही ते त्यांचे जुने किल्ले जतन करून ठेवतात. किल्ले कसले हो, आपल्या ज्या गड्या असतात त्या गड्याने एवढे ते किल्ले असतात त्याच्यासाठी ते तेवढं बजेट खर्च करतात. आपल्याकडे तर किती काय काय आहे हे बघा. झाडी वाढली, झुडपं वाढलीत. प्रशासनाचं दुर्लक्ष आहे किल्ल्याकडे. आक्रमणाच्या वेळी ज्यावेळी ही पहिली बांधलेली तटबंदी तुटायची त्यानंतर ह्या दुसऱ्या तटबंदीच्या मार्गानं दुसऱ्या तटबंदीच्या आड राहून किल्ल्याचं रक्षण करता येत होतं. आणि तो जो खंदक दिसतोय ना ज्यामध्ये पाणी दिसतंय त्या पाण्यामध्ये आक्रमणाच्या वेळी मगरी सोडलेल्या जायच्या. आक्रमणाच्या वेळी म्हणजे कायमच मगरी सोडलेल्या असायच्या. फक्त किल्ल्याचा जो मी तुम्हाला येताना जो पूल दाखवला तो टेम्पररी असायचा. ज्यावेळी आक्रमण व्हायचं त्यावेळी तो पूल वर घेतला जायचा आणि शत्रू किल्ल्याचं सगळं दरवाजे आत येण्याचे बंद केले जायचे. अत्यंत जबरदस्त असा किल्ला आहे. इथं पण जंगे आहेत. इथून शत्रूच्या अंगावर इथं पण जंगे आहेत. शत्रूच्या अंगावर इथून तेल ओतलं जायचं. तेल किंवा इथून दगड टाकले जायचे, इथून गोळी मारली जायची, इथून भाला फेकून मारला जायचा, इथून दूरच्या शत्रूवर निशाणा साधला जायचा. किल्ला बघायला यायचा म्हणजे नेमकं काय करायचं जर किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा. आपण इथे नेमकं इतिहास जर जाणून घेतला तर तिथला भूगोल जाणणं सोपं जातं. त्यामुळे आधी इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. खूप समृद्ध इतिहास आहे आपल्या मराठवाड्याचा सुद्धा. दुर्दैवाने शिवाजी महाराजांनी हे कधी किल्ले जिंकण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण शिवाजी महाराज हे मैदानी लढाया कधी करत नव्हते आणि त्यांना मैदानी किल्ल्यामध्ये जास्त रसही नव्हता. कारण मैदानी किल्ला लढवायला कुमक जास्त लागते, रसद मोठी लागते.
त्यामुळे शिवाजी महाराजांनी कधी या प्रांताकडे लक्ष दिलं नाही. कारण आपल्याला अजिंक्य असंही असा सह्याद्री होता, त्यामुळे शिवाजी महाराजांनी कधी इकडे जास्त लक्ष घातलं नाही. आणि आदिलशाहीच्या सरहद्दीवरचा किल्ला असल्या कारणानं आदिलशाहीचे नामचीन सरदार या ठिकाणी सरदार म्हणून असायचे, सुभेदार म्हणून असायचे. ते पुरातन मंदिर आहे काय मी तुम्हाला दाखवणार आहे, पण सध्या ते बंद आहे बहुतेक. हे अत्यंत प्राचीन असं भगवान शिवाला समर्पित शिवमंदिर आहे, पण हे बंद आहे. नेमकं का बंद आहे याचं कारण अजून माहीत नाही. कुलूप आहे. मंदिर असल्याचं दिसतंय. मंदिर आहे. हा तोफखाना आहे. हे तोफगोळ्याचं भांडार आहे. तुम्ही पाहू शकता, हे जशा तोफा असतात त्यांच्या आकाराचे तोफगोळे इथं आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कारण सरहद्दीवरचा किल्ला असल्यामुळं इथं तोफगोळा भरपूर प्रमाणात मोहम्मद आदिलशाह ठेवायचा. कारण परांडा जर गेला तर आपलं राज्य गेलं याची भीती कायम त्याच्या मनात असायची. त्यामुळं परांड्याचा बंदोबस्त अगदी चोख केलेला असायचा. ही लढाई धर्मासाठीच होती याचं उदाहरण, याचं तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. आता ही बघा, गणपतीची मूर्ती. काय मूर्ती तोडायचं काय कारण आहे? मूर्तीने काय केलं होतं त्यांना? अत्यंत पुरातन अशी मूर्ती आहे. हे जर आज कार्बन डेटिंग आपण केलं तर जवळजवळ ही 900 ते 1000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. हे बघा, हे काय तर यांचं लिहिलं आहे. काय माहिती काय लिहिले, कानानं मात्र त्याला. ही पाण्याची विहीर आहे. तुम्ही बघू शकता किती खर्चिक बांधकाम आहे. आपली लोक किती पाण्याच्या स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी किती खर्च करत होते. मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुणी असतील. तसं हे हिंदूच बांधकाम आहे. हिंदूंचेच बांधकामं सगळी बळकावलेली आहेत. यांना स्वतःला काय बांधता येते. चला आपण विहिरीच्या खाली जाऊन बघूया काय काय कसं बांधकाम आहे. हे एवढं बांधकाम सुरक्षित का केलं असायचं तर इथं जे दिसतंय इथं तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे गेट असायचं. कारण शत्रू या किल्ल्यामध्ये जे पाण्याचे सोर्स आहेत, ह्या पाण्याच्या सोर्समध्ये विषप्रयोग अथवा मेलेली जनावरे आणून टाकण्याचे चान्सेस भरपूर असायचे. त्यामुळे हे बांधकाम एवढ्या सुरक्षित केलेलं असायचं. हे बघा, जोवेद काय आपल्या पूर्वजांनी बांधलेलं आपल्याला नीट ठेवता पण येत नाही. याच्या खाली सुद्धा एक तळमजला आहे बरं का, तुम्हाला दिसत असेल. याच्या खाली सुद्धा 2 मजले आहेत असे.
लाल किल्ल्यानंतरचा जर सर्वात बळकट असा जर कुठला भुईकोट किल्ला असेल तर त्याचं नाव आहे परांडा किल्ला. याची प्रचिती हा गड आपोआप देतोय. तुम्ही या एकदा इथे गड बोलायला लागेल आपोआप तुमच्याशी. हा या विहिरीला येण्याचा छुपा मार्ग आहे, बघू शकता तुम्ही. आत्ताच्या इंजिनियर्सना जर असे विहिरी बांधा म्हणलं तर ते जवळजवळ या विहिरीचं बजेट 10 ते 20 कोटीच्या आसपास काढतील आणि एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम करतील. हे बघा 700 वर्षापूर्वीचं बांधकाम आज हे साक्षी देत उभा आहे. भव्य दिव्यता काय असते हे एकदा महाराष्ट्रात येऊन बघा, कळेल. महाराष्ट्रात फिरा, कुठं जायची गरज नाही आपल्याला असून प्रेरणा घेण्यासाठी, स्फूर्ती घेण्यासाठी. आपला एवढा ज्वलंत इतिहास आहे की सांगायची सोय नाही. हो, खाली पण याच्या पायऱ्या आहेत. याच्या खाली अजून किती मजले आहेत? याच्या खाली अजून 3 तळमजले आहेत. या विहिरीचं बांधकाम अंदाजे 100 ते 125 फूट खोल असावं. डोंगरी किल्ल्यांवर पाण्याची व्यवस्था ही पाण्याचं टाकं खोदून केली जाते. जसं की पावसाचं पाणी नैसर्गिकदृष्ट्या तिथं अडवलं जातं. पण हा डोंगरी किल्ला नाही आहे. इथं पावसाचं प्रमाण खूप कमी असतं आणि इथं त्यामुळं किल्ल्यावर पाणी साठवून ठेवण्यासाठी अशा विहिरी खोदल्या जायच्या. आता आपण किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या तटबंदीकडे चाललेलो. हा बुरुजच आहे. जर तुम्ही बाहेरून बघितलं तुमच्या लक्षात येईल. किल्ल्याच्या चारही बाजूनी खंदक आहे. म्हणजे विचार करा, 800 ते 1000 वर्षापूर्वी आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर किती समृद्ध होतं. आणि ज्यावेळी आत्ताची जी महाशक्ती अमेरिका, त्या अमेरिकेत लोक, आपण ज्यावेळी किल्ले बांधत होतो त्यावेळी ते छपरात राहत होते. छप्पर सुद्धा त्यांना नव्हतं, कसं राहायचं ह्याची अक्कल नव्हती. त्यावेळी आपण एवढे मोठे मोठे किल्ले बांधलेले आहेत. म्हणजे अर्थात त्या काळातली महाशक्ती आपण होतो. बघा, हा बुरुज, हा टेरणीचा बुरुज आहे. सुरुवातीला हा किल्ला चालुक्यांनी बांधला. त्यानंतर हा किल्ला बहमानांच्या ताब्यात गेला. बहमानांच्या नंतर हा किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला आणि निजामशहाच्या नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. आणि मोगलांच्या नंतर हा किल्ला जो आताचा, म्हणजे पेशव्यांनी ज्याच्या विरोधात युद्ध लढली, तो निजाम उल मुल्क, त्या निजामाच्या ताब्यात होता. निजाम उल मुल्क ही पदवी आहे बरं का. आणि निजामाचे सरदार रावरांबा, माड्यामध्ये त्यांची गडी आहे मोठी. ते खूप मोठं प्रस्थ होतं त्या काळी निजामाच्या दरबारातलं. त्यांच्या ताब्यात हा सगळा प्रदेश होता.
हे आक्रमण करण्यासाठी जंगे बांधलेले आहेत. एका ठिकाणी 3-4 ठिकाणी तुम्ही आक्रमण करू शकता एका वेळी. हे बघा, ही किल्ल्यावरची दुसरी तोफ. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ह्या बुरुजाच्या कडून ही गोल काय खोदले. हे असं ही गोल चारी कशाची आहे हे बघा, दाखवतो. हा जो आहे हा सेंटर पॉइंट आहे. यार हा सर्कलचा हा सेंटर पॉइंट आहे. ह्या पॉइंटला तोफेचं हे असायचं, म्हणजे हे तोफ फिरवण्याचं जे आपण काय म्हणू त्याला एक पार्ट असायचा तोफ फिरवायचा. म्हणजे 380 अंशात ही तोफ फिरवली जायची. म्हणजे समजा आज आता शत्रू जर इथे दिसतोय तर इथून सरळ मारा केला जायचा. आणि ज्यावेळी शत्रू सैन्य समजा या बाजूला यायचं तर लगेच तोफेचं तोंड ह्या इथे एक चाक असायचं ह्या चारीमध्ये. ह्या चारीच्या चाकामार्फत लगेच तोफ फिरवली जायची आणि शत्रूवर आक्रमण केलं जायचं. अत्यंत जबरदस्त टेक्नॉलॉजी. जे अमेरिका म्हणते ते आमच्यासारखं मिसाईल टेक्नॉलॉजी आहे का कोणाकडं? अरे मिसाईल सगळं आम्ही 1000 वर्षापासून यूज करतोय. हे तुमच्यासाठी नवीन असेल, आमच्यासाठी नवीन नाही. किल्ल्याच्या बुरुजावर आलोय आपण. किल्ल्याला जवळजवळ 9 बुरुज आहेत. अत्यंत जबरदस्त असा किल्ला आहे. एकीकडे हा किल्ला इंग्रजांच्या पण ताब्यात होता. ही पण पंचधातूची तोफ आहे. ही जी बाजू आहे या पुढच्या बाजूनी आत दारू ठसलेली असायची आणि इथून पुढून तोफेचा गोळा टाकायची. आणि तुम्हाला मी जो म्हणलं सेंटर पॉईंट तो इथे असायचा. इथे सेंटर पॉईंट असायचा आणि इथून ह्या सेंटर पॉईंटनी तोफ फिरवली जायची. हे बघा, हे त्याचं हँडल आहे आणि ही बत्ती द्यायची जागा. या बत्तीमध्ये वात काढली जायची आणि ही वात पेटवून तोफ पेटवली जायची. मग कधी कधी काय व्हायचं, शत्रू सैन्य हे जे हा जो सेंटर आहे म्हणजे ही बत्ती देण्याची जागा आहे यामध्ये जर खेळ ठोकले तर एवढ्या मोठ्या तोफेचा काहीच उपयोग नाही. कारण हिला बत्तीच देता येत नाही. याला म्हणायचं तोफ बहिरी करणे. आणि मराठ्यांच्या गनिमी काव्याचा हा मुख्य भाग आहे, तोफ बहिरी करणे. खंदक आणि ही दुहेरी तटबंदी. हे कोण प्रेमवीर इथं येऊन गेलेत काय माहित. अरे ही काय प्रेम करण्याची जागा आहे का? इथं आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले. किमान आपण जपूया तरी रे. आपल्याला हे बांधणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? हे एवढी मोठी तटबंदी, असा खंदक, हे एवढं शक्य आहे का आताच्या सरकारला बांधणं? अथवा कितीही बजेट काढलं तरी आता बांधणं शक्य आहे का हे मला सांगा. हे सगळे जे किल्ले आहेत ना, आता तुम्ही बघू शकता ह्याच्यावर झुडपं वाढलेत, पडायला झालेत. ह्याचे दुरुस्तीचं काम नाही केलं तर हे पडतच असतात. ह्या किल्ल्यांचे फोटो आताच काढून ठेवावे लागतील. कारण आपल्या पुढच्या पिढीला दाखवायला आपल्या पूर्वजांनी ठेवलं की हा किल्ला आहे, तुम्ही बघा. आपल्याला फोटो काढून ठेवावे लागतील की असा असतो किल्ला.
दाखवायला पुढच्या एक 50-60 वर्षामध्ये. पडल्यानंतर काय दाखवायचं? किल्ल्याला भरपूर बुरुज आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेची बाजू ही पश्चिमेचा खंदक हा खोल नसल्या कारणानं किल्ल्याच्या पश्चिमेला भरपूर बुरुज बांधलेले आहेत.